चला तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत लोहगड किल्ल्यावर. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो शेवटपर्यंत. चला तर हा बघू शकता तुम्ही, हा लोहगडच्या विषयी आपण आज तिथली ऐतिहासिक माहिती बघणार आहोत. ते लोहगडचा हा किल्ला हा अतिमजबूत, बुलंद आणि दुर्गच आहेत. जवळच असणारे भाजे आणि बेडसे ही बौद्ध कल्याणी ज्या काळी निर्माण झाली त्याही पूर्वी म्हणजे इसवी सन पूर्व 2000 वर्षापूर्वी या किल्ल्याची निर्मिती झाली असावे असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, यादव या राजवटी या किल्ल्याने पाहिलेल्या आहेत. इसवी सन 1489 मध्ये मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकीच लोहगड हा किल्ला होय. इसवी सन 1564 मध्ये नगरचा 7वा राजा दुसरा बृहन निजाम या किल्ल्यावर कैद होता. इसवी सन 1630 मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला आपल्या कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला. त्यावेळेस लोहगड आणि परिसरसुद्धा स्वराज्यात सामील करून घेतलेला आहे. इसवी सन 1665 मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांच्या स्वाधीन केला गेलेला आहे. पुढे 13 मे 1670 मध्ये मराठ्यांनी किल्ला हा परत आपल्या स्वराज्यात सामील करून घेतलेला आहे. पहिल्या सुरती लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरांनी लोहगडावर आणून ठेवली होती. इसवी सन 1713 मध्ये शाहू महाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यास दिला. 1720 मध्ये आंग्र्याकडून तो पेशव्याकडे आला. 1770 मध्ये नाना फडणवीस. मित्रांनो, आपण थोडे वर चालत आल्यानंतर आपल्याला इथे गणेश दरवाजा लागतो. हे बघा, गणेश दरवाजा. गणेश ह्या किल्ल्याला दगडी कामायुक्त आणि बुरुजांनी सुसज्ज असे 4 दरवाजे आहेत. गणेश दरवाजा हा किल्ल्याचा प्रथम दरवाजा असून त्या कमानीच्या दोन्ही बाजूस गणेश आपण बघू शकतो. गणेशाची प्रतिमा आहे इथे, हे बघा. तसेच आधी कास्तार कमळाकृती अंकित आहेत. कमळ, 2 कमळाचे फुलं पण वरती बघू शकतात. गडात दुसरा दरवाजा, तिसरा दुसरा महाद्वार काय टोकदार आहेत, कमान असलेल्या. गडाचा दुसरा दरवाजा आहे, तिसरा नारायण दरवाजा असून त्याच्या दोन्ही बाजूस सिंह प्रतिमा कोरलेल्या आहेत. गडाच्या शेवटचा दरवाजा हनुमान दरवाजा असून तो कमानीने अलंकृत आहे. त्यावर दोन्ही बाजूस हनुमान कोरले आहेत. आतील बाजूस पायरेकरांच्या खोलीचे अवशेष आहेत. आणि ह्याच गणेश दरवाजाला नरबळी दिलेल्या आहेत आपल्या खालील गावातील. त्यांना पाटील गावातले पाटील दिले मित्रांनो. चला तर आपण आता वरती जाऊ. हे बघू शकता. हा चला चला इकडे देवडी आहे मित्रांनो. इकडे पण आहे. हे बघा, इथे या साईडला तोप आहे मित्रांनो. इकडे 2-3 तोप आहे. इथे लेक आहे. हे बघा, असा आहे रस्ता आहे वरती जायला. चला वरती. इकडे मंकी बसली. तिकडे विसापूरचा किल्ला आहे मित्रांनो. चला आपण वरती. इकडे एक मिनिट. इकडे काय आहे, हे पायऱ्या करण्यासाठी बघा. इथे असे इथून गणेश दरवाजा बघू शकतो मित्रांनो. सतराशे 20 मध्ये आंग्र्याकडून तो पेशव्याकडे आला. 1720 मध्ये नाना फडणवीसाचा सरदार जावजी बांबळे यांनी तो आपल्या ताब्यात घेतला. नानाने पुढे धोंडोपंत निस्तुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. इसवी सन 1789 मध्ये नानाने किल्ल्याचे बांधकाम आणखी मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानाने 16 कान असलेली एक बाव बांधलेली आहे, विहीर बांधलेली आहे. त्याच्या बाजूस एक शिलालेख कोरलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे की शके 1711 मध्ये बाळाजी जनार्दन भानू नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडू बल्लाळ निस्तुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट यांच्याकडून बांधविली. नानाने आपले सर्व द्रव्य गडावर आणले. 1800 मध्ये निस्तुरे कैलासवासी झाले व नंतर 1802 मध्ये त्यांच्या पत्नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. 1803 मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला, पण नंतर दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. 4 मार्च 1818 ला जनरल जिंकण्यासाठी आला.
त्याने सर्वप्रथम विसापूर जिंकलं तेव्हा दुसऱ्या बाजीरावाने गडावरच्या मराठ्यांना गड रिकामा करायचा हुकूम सोडला. तिथून अनिच्छेने इच्छा नसताना मराठ्याने मागे फिरावे लागले. अशा प्रकारे आपला हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेलेला आहे. अशा हा लोहगडाचा इतिहास खूप मित्रांनो हे बघा इथे आपल्याला संडास बाथरूम मित्र आपण तुम्ही बघू शकता. हे वेगवेगळे प्रवेशद्वार हा वरचा लोहगडाचा हा नयनरम्य हा दृश्य आणि हिरवागार मित्रांनो काहीतरी पसरलेले आहेत. आणि हे बघा लोहगडाचं काम इथे माकडं पण आहेत मित्रांनो. तर आपण आता तिकडे हे बघू शकतो हा बुरुज. मित्रांनो चला वरती परत आपल्याला एक नारायण दरवाजा दिसतोय. दुसरा दरवाजा, पहिला दरवाजा आपण गणेश दरवाजावरती आल्यानंतर आपल्याला नारायण दरवाजा बघू शकतो मित्रांनो. वरती त्याच्यावर 2 शरफाचे हे दिलेले आहेत, बनवलेले आहेत. काय बघ हे बघितलं हा नारायण दरवाजा. नारायण दरवाजाच्या 2 असा दुसरा दरवाजा आहे. मित्रांनो चला तर आपण आता दुसऱ्या दरवाजा दर्शन घेऊन वरती चाललेलो आहे. हा पायरी मार्ग आणि ह्या साईडला बघा इकडे आपण त्याच्यावरून निगराणी करू शकतो. इकडून हे बघा ह्या इकडे मस्त दरवाजावरून पहा, दरवाजावरून आपण हे करतोय पाहणी करू शकतोय. हे इथे वरती असे हा खाल्ला नजारा. बघा हा दरवाजा नारायण दरवाजा वरती आता चाललाय. शौर्य पाटील पुढे चाललेले आहेत. आमचा जे अर्धा 1 घंटा असाच वाया गेला, त्याच्यामुळे आता थोडंसं ऊन पण पडलेलं आहे. पाऊस नाहीये, मस्त आहे वातावरण आहे. इकडे साफसफाई झालेली आहे. ही तटबंदी बघू शकता मित्रांनो. तिकडे तो विसापूरचा किल्ला. नारायण दरवाजातून पुढे आल्यानंतर आपल्या इकडे धान्य कोठी दिसते. मस्त आहे बघा. आज जीर्ण झालेलं नवीन त्याला दरवाजे खिडक्या लावलेले. त्यात पाणी आहे धान्य कोठी त्याला पूर्ण पाणी आहे. चला तर वरती जाऊ. हा अशा पद्धतीने पायरी मार्गाने मस्त सोपा किल्ला आहे. कोणी पण या किल्ल्यावरती येऊ शकतं. सगळं सोबत पाणी घ्या म्हणे प्यायण्यासाठी उन्हाळ्यात जरा येत असेल तर. वरती ही तटबंदी बघू शकतात. आणि एक समोर तिसरा दरवाजा हे बघू शकतात आपण. हा तिसरा दरवाजा. या तिसऱ्या दरवाजात आल्यानंतर असं हे इथे हे काम येतं. चालेल शौर्य पाटील चाललेले पुढे. मित्रांनो आपण तिसऱ्या दरवाजात आलो होतो. तिसऱ्या दरवाजात परत आपल्याला मराठवाड्याचे मित्र भेटलेले आहेत. ते परभणीचं एक का नाव वरराज आणि तुझं सोपाना लातूरचा आहे. आपले आम्ही जालना. शौर्य तू कुठे जालना का? अशा पद्धतीने 3 मराठवाडा जिल्ह्याचे आज लोहगडावर भेट झाली. इकडे विसापूर बघू शकता मित्रांनो तुम्ही. त्यानंतर आपण आता ह्या दरवाज्यात दर्शन घेतल्यानंतर दरवाजा पण इकडे एक देवळी पायरी करण्यासाठी. आणि आता ह्या नवीन इकडे बाकडे ठेवलेले आपल्यासाठी जे. आणि बघा तिसरा दरवाजा चौथा दरवाजावर बघू शकता तिकडे एक मारुती रायाचे शिल्प आहे. मारुती दरवाजा आहे. हनुमान दरवाजा आहे. हाच हनुमान दरवाजा. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. चला तर दर्शन घ्या मित्रांनो हनुमान दरवाजाचा.
तर त्याला बघा हे किती भारी हा दरवाजा आहे, हनुमान दरवाजा. कारण ह्या हनुमानाच्या दोन इकडे तुम्ही बघू शकता त्या शिल्प कोरलेले आहेत. वरती दोन कमळाची पुष्पाचे चित्र काढलेले आहेत. वरी असा हा आणि आज पण हे दरवाजा किती मजबूत आहे. याच्यावर त्याचे हे बघा लोखंडाचे भाले आहे. कडी 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 ही कडी व केवढी या साईडला एक कोंडा आहे. अशा पद्धतीने हा दरवाजा शेवरे ते बघतोय. एक नंबर दरवाजा आहे. चला तर आपण आता इकडे आल्यानंतर हे बघू शकतो ते वरती या साईडला ते त्या काळात सैनिकासाठी इथे हे असेल रूम असेल. इकडे पण एक रूम आहे. चला वरती आल्यानंतर आपल्याला ह्या साईडला आपण हे बघू शकतो. इकडे असे इथे आज कमिटी आल्यामुळे स्वच्छता व्यवस्थित झालेली आहे. फुलं वगैरे ठेवलेली तिथे. हे इकडे सभागृह सदर वगैरे आपण इकडे जाऊया. इकडे एकदा या साईडला येऊ. तटबंदीवर जाऊन बघू खाली कसा नजारा आहे. तरी शेवरे पाटील चालले पुढे एक समोरती. बघा हा तो विसापूरचा परिसर किल्ला. हे बघा ह्या साईडला वरती आल्यानंतर इथे सभागृह सदर बघू शकतात. चाल बघू इथे पण 2-3 तोफा इथे पण. हे बघा इथे वरती आल्यानंतर सदरेवरती हे बघा या इथूनच बघू आपण वरती जाणार नाही. सदरेवर तोफा ठेवलेल्या आहेत. हे बघा इथे पण वाड्याचे अवशेष बघू शकता मित्रांनो तुम्ही. आता आपल्याला जायचं इकडे. इकडे महादेव मंदिर आहे, त्र्यंबक तलाव आहे, 16 कोणी तलाव आहे, विंचूकडा आहे. त्याला जर आपण इकडे जाणार आहोत. हा इकडे हा परिसर बघू शकता तुम्ही. इकडे एक मस्जिद टाईप हे दर्गा टाईप सदराच्या बाजूला. आपला तिरंगा ध्वज भारत माता की. मित्रांनो इथे आल्यानंतर आपले नंदी बघू शकतात. हे शिवलिंग आणि हे नंतर इथे एक नंदी आहे. इकडे काय आहे इथे मारुती रायाची मूर्ती आहे. हे दर्शन या इकडे. इथे महादेव मंदिर. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ संभाजी महाराज की. तुमचं आमचं नातं काय. हर हर. बघा इथे शिवलिंग आहे, नंदी आहे, मागे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवमंदिर जीर्णोद्धार या जीर्णोद्धाराचं कार्य छत्रपती मंच आणि ग्रामस्थांनी 2002 ते 2007 या वर्षात संपन्न केले आहे. मंदिराची फरशीची कामे करण्यात आली. 2002 ते 2007 दरम्यान हे मंदिराचे जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. मित्रांनो आपण इथे भगवा ध्वज आपला तिरंगा ध्वज बघितला. नंतर हनुमान मंदिर इथे छोटस शिवमंदिर पण आहे. शिवमंदिर झाल्यानंतर आपण इथे हा त्र्यंबक तलाव आहे. हे बघा त्र्यंबक तलाव मध्ये जाण्यासाठी खाली उतरण्यासाठी या पायऱ्या आणि त्याच्यामध्ये माशा बघा कशा आहे. आपण या त्र्यंबक तलाव बघितल्यानंतर आपल्याला तिकडे बघा कसे फुलं खूप फुललेली आहेत. हे बघा फुलं. आपल्याला ह्या साईडला जायचं. इकडे पण एक पाण्यात टाकाय मित्रांनो. पूर्ण इथे पण फुलं आलेले आहेत वेगवेगळे. हे बघा बरोबर आहे इथे. चला हे फुलं बघू शकतो मित्रांनो. हे कुरडूचे फुले. कुरडू 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 आपल्या शेतात असतं.
हे पाणी, इथे एक टाका आहे मित्रांनो, इथे टाका आहे. हे सगळे फुल वगैरे झालेले किंवा ही तटबंदी त्या साईडची. चला शहरावर जाऊ. इथे पिण्यायोग्य पाणी मित्रांनो, हे बघा पिण्यासाठी पाणी. चला आपण त्या साईडला जाऊ, तिकडे खोल येते, पायरी पण मार्ग यायला खाली जायला खोल असे. हा चला. मित्रांनो, हीच ती 16 कोणी बावडी विहीर. हे बघू शकता तुम्ही, हिला 16 कोणी आहेत मित्रांनो. आणि याच्यात किती मोठी ही विहीर आहे, हिला बाव म्हणतात. ती 16 कोणी बाव बघू शकतात मित्रांनो. आणि त्याला ज्या खाली उतरण्यासाठी त्या साईडला पायऱ्या पण आहेत. सध्या याच्यात पाणी खूप कमी आहे, पण घाण पण झालेली आहे. ते बघ इथे खाली या साईडला पण पायऱ्या आहे, या साईडला पण पायऱ्या बघू शकतात. आणि वरती तिथे एक मोठ टाईप आहे. आपल्या विहिरीला जे थारोळं होतं गावाकडे, हे थारोळं बघा, याला थारोळं म्हणतात गावाकडे. विहिरीवरती थारोळं, त्याच्यावरती मोठ वगैरे चालवले जात होती. त्या थारोळ्यात पाणी टाकून हे करण्यात येत होते. इथे हे थारोळं, याला थारोळं म्हणतात शौर्य पाटील. आणि खाली उतरण्यासाठी त्या पायऱ्या, त्या शौर्य पाटील थारोळ्यात बसलेले आहेत. चला तर आपण आता खाली जाऊ. इकडे खाली विहिरीमध्ये, विहिरी तुम्हाला ह्या पायऱ्या दाखवतो. हे बघा ह्या पायऱ्या मार्गाने आणि बघू शकता इकडे वरती परत पाण्याची टाकी आहे. 1 2 3 4 5 6 7 8 जवळपास पाण्याची टाकी आहे मित्रांनो. हे बघा, हे पाणी शौर्य पाटील ते बघताय. आणि तुम्ही पण बघू शकता तिकडे त्या साईडला पण पाण्याची टाकी आहे. बरोबर पाण्याची टाकीवरती आपण गडावर. आणि तिकडे खाली ते वस्ती दिसते आपल्याला, घरं दिसत आहेत. हे बघा हे पाणी, हे पाणी बघा मित्रांनो. गडावर तुम्ही आपल्या महादेव मंदिरापासून समोर तिरुमगतलापासून समोर आल्यानंतर आपल्याला इकडे हे पाण्या टाके पाहायला भेटतात. आता ह्या इथे मध्येच आपल्या पाण्या टाक्याच्या इथे हे दगडी थोडीशी हे टाकलेले आहेत. आणि हे बघा, हे इकडे गुफा टाईप आहेत, गुफा टाईप. त्याच्यात आता शौर्य पाटील बघतायत. पण समोर सगळ्यात चिखल झालेला आहे, शौर्य चिखल झाला आहे पुढे. हे मागे इथे सगळं चिखल झालेलं आहे मित्रांनो, बघू शकतात. हे खांबटाके पण म्हणता येईल, गुफा पण एक आतमध्ये, पण तिकडे आतमध्ये पण गुफा आहे. सगळं आतमध्ये सगळं चिखल झालं, आपण तिकडे जाणार नाही. पण आज स्वच्छता आहे, साफसफाई केलेली आहेत, कचरा वगैरे काही नाही. ते स्वच्छता खूप छान आहे लोहगडावरती. शौर्य पाटील आज सोबत आलेले, त्यांना शाळेला सुट्टी होती. चला शौर्य पाटील आपण इकडे जाऊ वरती. हे बघा, इथे पण वरती पाण्याची टाका आहे मित्रांनो. आणि फुलं आज इकडे मस्त निसर्गरम्य फुलं पण फुललेली आहेत. हे बघू शकता तुम्ही हा परिसर. इथे कोरडूची फुले असेल, कारवीची फुले असेल, वेगवेगळे कलर रंगीबेरंगी फुलं आहेत. इथे बघू शकतात पिवळ्या रंगाची पण फुलं आहेत. हे बघा, हे वेगळ्या रंगाचं फुल आहे, ब्ल्यू स्काय ब्ल्यू. हे बघा शौर्य पाटील कसं फुल आहे, वेगळाच कलर आहे. हे बघा पावना डॅमचा तो पाणी. आणि ह्याच्या इकडे विसापूरचा हा किल्ला, त्याची तटबंदी.
आपण आज तिकडे जाणार आहोत विसापूर किल्ल्यावरती पण. आणि हे आता तिकडे आपल्याला जायचं आहे. तिकडे आहे विंचू काटा विंचू कडा, पण सध्या तिकडे विंचू कड्यावरती आपल्याला जाऊ शकत नाही, कारण की पर्यटकासाठी तो बंद करण्यात आलेला आहे. तिथे बोर्ड पण लावलेले आहेत आणि तिथे सिक्युरिटी इथून पुढे आपण प्रवेश निषेध, नो एंट्री. आपले इथे गेटला लॉक लावलेले आहेत आणि इथे आपले सिक्युरिटी पण ठेवलेले आहेत. तेव्हा हा विंचू कडा, विंचूच्या आकारासारखा दिसतोय म्हणून त्याला विंचू काटा असं म्हणतात. बघू शकतात मित्रांनो किती तटबंदी, त्याच्यावरती मस्त बांधकाम वगैरे, तटबंदी खूप छान आहे. आणि हा परिसर पावना डॅम, सगळ्यामध्ये इकडे पावना डॅमकडे फेरफटका मारून आलेला आहेत मित्रांनो. आणि हा त्याच्या खाली हे जंगल, हे ते सपाट परिसर हा लोहगडचाच परिसर आहे. लोहगडच्याच हा तो परिसर आहे, लोहगडच्याच अख्खेत्रीचा तो येतोय. इथून किती आहे म्हणजे ज्यावेळेस आपण इथून निगराणी करू शकत होते, हे याच्यावरती ध्वजसाठी एक ध्वजस्तंभ लावलेला आलेला आहे. तिथे भगवा पताका आपली फडकत आहे मित्रांनो. चला तर आपण इकडे जाऊ. आता इकडे आपण आता इकडे बोर्ड लावलेले आहे. तिथे कचरापेटी, कचऱ्यासाठी डस्टबिन बॉक्स पण ठेवलेलाच आहे. आणि बघा कसे ढग आलेले वरती, मस्त ढग, भारी भारी. कसं ढग जसं काय वरती गडावरती उतरलेले. शौर्य पाटील चाललेले आहेत पुढे. शौर्य बघ ना वरती कसे ढग उतरल्यासारखे, हर हर महादेव. आणि बघा मित्रांनो हे तटबंदी किंवा वाड्याचे अवशेष, भिंती इथे बघू शकतात. आणि इकडे एक बोर्ड आहे वरती आपल्या ते जाण्यासाठी. वरती एक टेकडी आहे, एक वरती बरेच पर्यटक वरती गेलेले आहेत. हे ढगाचा एक वेगवेगळा आकार. इथे एक काहीतरी शिळा आहे मित्रांनो. हे आपली शिळा आता कशाचं बांधकाम अवशेष आहे काय आहे का समाधीसारखं ते दिसतंय. ते त्या साईडला पण एक हे आहे. आणि तो पलीकडे आपला विसापूर किल्ला. हे फुलं बघा, हे विंचूकड्या जाण्यासाठी हा मार्ग आपण आत्ताच विंचूकड्यावरून आलेलो आहेत. वरती पण एक पॉईंट आहे. इथे एक वास्तू आहे दर्गा टाईप. ह्या साईडला एक तलाव आहे. आणि बघा ना विसापूरचा किल्ला आहे आपल्याला इथून किती भारी दिसतो. त्याचा विसापूर किल्ला हा 350 एकरामध्ये आहे मित्रांनो. लोहगडापेक्षा जास्त एरिया त्याच्याकडे आहेत. आणि ही बघा ही तटबंदी त्या ह्या वास्तूची, तो तलाव, खूप मोठा परिसर आहे मित्रांनो. आपण आपल्या परिवारासह कुटुंबासोबत या किल्ल्यावर भेट द्या, आवश्यक भेट द्या. बघण्यासारखं खूप काही आहे. म्हणजे विशेष आपल्यावर आल्यावर समजतं या किल्ल्यावर काय आहे हे बघा. आणि कशा त्या मातीतला ते माती, ते दगड, त्या वाडे, ते अवशेष, ते आपल्याला महाराजापर्यंत, मावळ्यापर्यंत घेऊन जातात. त्यांच्या शौर्यांच्या गाथा आपल्याला इथे समजतात मित्रांनो. खूप छान वाटतं. आणि चढणीसाठी हा सगळ्यात सोपा मार्ग आहेत. आणि बघू शकतात हा खाली लोहगडवाडीचा हा वरून आपण नजारा बघू शकतात. तो विसापूर किल्ल्याचा ते 20वा गाव बघा. समोर तो पावना डॅम. आणि तिकडे आपण त्या प्रवेशद्वारातून आलो होतो, तो समोरचा हा प्रवेशद्वार. पूर्ण आपण आज गोल राऊंड किल्ल्याला मारलेले आहेत. आता आपण जाणार आहोत लक्ष्मीकोटी येथे आपण आता तिथे मस्त आता जेवणाचा आस्वाद घेणार आहोत, जेवण करणार आहोत. सोबत आपण चटणी आणि शेंगदाण्याची चटणी घेऊन आलो. शेंगदाणा चटणी, चपाती, मस्त आपण आता जेवण करणार आहोत. तर चला मित्रांनो आपण आता लक्ष्मीकोटीमध्ये जाऊ आणि आपल्या मावळ्यांनी जसे त्या कोठीमध्ये किंवा त्या परिसरामध्ये जेवण केलं असेल, न्यारी केली असेल, त्यांच्या पद्धतीने आपण एक आनंद घेऊया. तो आनंद मावळ्यासोबत आपण जेवणाचा आनंद घेऊ शकत नाही, पण ते मावळे जर इथे जेवले असेल कसा आनंद वाटत असेल तर आपण तो आनंद घेणार आहोत. हे बघू शकता तिथे हे दगडी पडलेले आहेत. हे म्हणजे एक पाण्याचा टाकाच आहे, पण ते आता पाणी पण आहे त्यात. आणि ते वरती दगडी पण कोसळलेले आहेत. खांब टाका म्हणतात त्याला. इकडे पण आहेत मित्रांनो इकडे बघू शकतात ही गुफा आहे. आणि आता समोर इकडे आपण जाणार आहोत लक्ष्मीकोटीकडे. हे बघा इथे लक्ष्मीकोटी आहेत. इथेच सुरतेवरून नेताजी पालकर यांनी त्यावेळेस पहिल्यांदा आपण सुरती लूट केली होती, त्यावेळेस या लक्ष्मीकोटीमध्येच ती संपत्ती ठेवली होती. म्हणून त्या कोटीला लक्ष्मीकोटी, म्हणजे लक्ष्मीकोटी, लक्ष्मी म्हणजे संपत्ती. या मित्रांनो चला तर आपण आता जेवण करत आहोत. सोबत आहे शेंगदाण्याची चटणी हे बघा आणि ही चपाती. मावळे आपले त्यावेळेस मस्त इथे आनंदाने जेवत असतील.
त्यांचा आनंद घेत असतील. चला तर मित्रांनो, आपण आता जेवण करत आहोत. या, जय जिजाऊ, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, शिवाजी पाटील पण जेवत आहेत. मग आमच्यासोबत तो एक आमचा सेक्रेटरी पण जेवत आहेत आपला गडावरचा. चला तर त्याला पण आपण चटणी शेअर केलेली आहेत. बाय बाय. आपण हे बघा मित्रांनो, ही आहे लक्ष्मीकोठी. लक्ष्मीकोठीमध्ये आणणार आहे. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. त्या लक्ष्मीकोठीमध्येच त्या काळी सुरतेहून आलेली लूट इथेच ठेवण्यात आलेली होती, म्हणून हिला लक्ष्मीकोठी असे म्हणतात. हे बघा, इथे खूप अंधार आहे पण साफ स्वच्छता खूप छान आहे. जेवण केलं मस्त इथेच. हे बघा, तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे ही एक लक्ष्मीकोठी आहे. इथे हे दिवा बघू शकतात. हे दिवा, इथे एक देवता आहे ती. या कोठीलाच लक्ष्मीकोठी असे म्हणतात. ही गुफा आहे मोठी. इथे 100-125 माणसं आपण आराम करू शकतो, पण वरती परमिशन आहे का नाही काय माहिती, पण आराम करण्यासाठी पण मोठी जागा आहे. हा पूर्ण इथून एक रस्ते, इथे एक छोटीशी इथे एक रूम आहे, कोठी आहे. या साईडला पण बघू शकता मित्रांनो.